शेळीचं खाद्य म्हणजे टाकळ. हे टाकळीने अनेक रोगावर प्रतिकार करण्याची क्षमता असते आणि नेहमी टाकळी हमेशा चारत जावा माणसाने, कारण रोगप्रतिकार शक्ती जास्त असते टाकळीमध्ये. खूप प्रोटीन, व्हिटॅमिन सी, ए, बी सर्व काही त्यात मिळते आणि खूप पौष्टिक आहार आहे टाकळांचा. बकरी पालन करत असाल तर अशा पद्धतीने टाकळीचा पाला खूप खाऊ घातला पाहिजे. आणि या कालावधीमध्ये सरकी, आपली कपाशी हे कधीही खाऊ दिलं जाऊ नये, कारण त्याच्यावरती मवा खूप असतो. मव्यामुळे शेळ्यांना अनेक प्रकारचे रोग येतात आणि जितके होईल तितके मवा म्हणजे शेवरी, सध्याच्या थंडीमुळे शेवरीच्या पाल्यावर मवा खूप असतो आणि सरकी या दोन वस्तू सध्या शेळ्यांना खाऊ घालू नये. त्याच्यामुळं खूप प्रकारे रोगांना सामोरे जावं लागते. अशा प्रकारे माझ्या एका पिल्लानं मावाची सरकी खाल्ल्यामुळं, ही अशी सरकी खाल्ल्यामुळं हे पिल्लू आजारी पडलेलं आहे. तरी त्याला जवळजवळ 700-800 रुपये खर्च केला आहे. त्याच्यामुळं मित्रांनो, काही करा पण सरकीमध्ये चारू नका. सरकीवर खूप मवा असतो. मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही शेळीचे व्यवस्थापन करा.